आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दरेकरजी, याआधी आम्ही राम कदम असू देत किंवा नवनाथ बन असू देत यांच्याशी बोलू. त्यांचं म्हणणं आहे की हे दोघे बंधू एकत्र येत असतील निवडणुकांच्या काळात तर भाजपला फरक पडत नाही, पण खरंच असं आहे? त्यांचं म्हणणं तेच माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला अजिबात फरक पडत नाहीये. याचं कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मुंबईसह प्रचंड अशा प्रकारचं मतदान झालंय. लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईतला मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टीचा होताच ना. मागे काय 100% मराठी माणसं थोडी शिवसेनेला मतदान करायची. आता प्रश्न राहिला परत त्यांच्या एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या आणि शिंदे साहेबांच्या मागे मोठा गट आज शिवसेनेतला बाळासाहेबांच्या विचारांचा आज आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा गट, भारतीय जनता पार्टी, अजितदादा असे की एकत्रित फार ताकदीचं समीकरण महायुतीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे फार काही फरक पडेल. 5-10 जागांवर इकडे तिकडे 500,000 मतं मागे पुढे होऊ शकतात, पण त्याच्यामुळे मुंबईत जे काही महायुतीचा वारा आहे ते वारं थांबवू शकू किंवा रोखू शकू अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही होईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण मुंबईचा जो विकास ज्या झपाट्यानं होतोय, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज जातीनं लक्ष मुंबईच्या विकासात त्या ठिकाणी घालतायत. त्याच्यामुळे विकासाभिमुख असणारा मुंबईकर आज निश्चितच या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या मागे उभा आहे. शिंदे साहेब ग्राउंडवर काम करतायत, सामाजिक बांधिलकीतनं काम करतायत, अजितदादा उत्तम प्रशासक म्हणून त्या ठिकाणी आपला रोल निभावतायत आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता त्यांना अपरिहार्यता झालेली आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सुद्धा 5 मतं खासदार ते टिकवू शकले नाहीत, त्यांनी मतदान विरोधात केल्याचं समजतंय. त्याच्यामुळे मला वाटतं की आता अपरिहार्यतेतून त्या ठिकाणी जर एकत्र आले तर, अजूनही मी खात्री देत नाही कारण राज ठाकरे साहेबांकडे भेटलं म्हणजे लगेच काय ठरलं असं काय मानायचं कारण नाही, परंतु जरी ते एकत्रित आले तर फार मोठा काही परिणाम होईल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद दरेकरजी आमच्याशी बोलत त्याबद्दल. तर एकीकडे फारसा परिणाम भाजपला हे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर परिणाम होणार नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात. मात्र आता अगदी शेवटचं वाक्य जर आपण ऐकलं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट होत असली तरी सुद्धा सगळं अंतिम झालेलं आहे असं नाही, असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.